आज 8 महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार। जळगाव, धुळे, कोल्हापूर, चिंचवडला महापौर मिळणार, तर नागपूर, अमरावतीमध्ये सुद्धा होणार आज महापौरांची निवड। बीएमसीतील भाजपच्या नव्या कार्यालयाचं आज उद्घाटन। सकाळी 10 वाजता होणार कार्यालयाचं उद्घाटन। वरळीतल्या रस्त्यांची आदित्य ठाकरेंना आली आठवण। रस्ते काँक्रिटीकरणाचा आदित्य ठाकरेंकडून आढावा। काम समाधानकारक नसल्याची आदित्य ठाकरेंची तक्रार। नवी मुंबईच्या जनतेनं हरामाच्या पैशाला ठोकरलं। गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला। हरणारी निवडणूक लढण्यासाठी ठाकरे मैदानात। मातोश्री ठरवणार बीएमसी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतले उमेदवार। महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत असणार। उद्धव उतरवणार आपला उमेदवार। समर्थनावरती मनसेचं मत। अजित पवारांच्या विमानाचा अपघातच। प्राथमिक अहवालानं दावेदारी अडचणीत। पवार समर्थक घातपातावर। पार्थला सोडणार नाही, हायकोर्टातला लढा सुरूच ठेवणार। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी मांडली भूमिका। विमानात काय घडलं हे 9 फेब्रुवारीला सांगणार, रोहित पवार यांचं वक्तव्य। अजित पवारांचा अखेरचा व्हिडिओ आला समोर। मतदान करण्याचं जनतेला केलं होतं आवाहन। चंद्रपूरचा महापौर धानोरकरांच्या मर्जीतला होणार। हायकमांडच्या निर्णयानंतर वाद शमला। कोकणात जाधव आणि कदमांमध्ये कलह। पराभव दिसत असल्यानं पायाखालची वाळू सरकली। रामदास कदमांचा जाधवांना टोला। गोरेगाव सीएसएमटी आर्बर मार्ग 3 महिने बंद राहणार। पश्चिम रेल्वे मार्गावरती 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी निर्णय। माथेरानमध्ये 10 फेब्रुवारीपासून ई रिक्षा हात रिक्षावाल्यांचा बेमुदत संप। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यानं उचलणार मोठं पाऊल। बंदचा पर्यटकांना फटका बसण्याची शक्यता। गडचिरोलीमध्ये पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक। एक नक्षलवादी ठार, C60 जवान जखमी। गडचिरोलीमध्ये पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक। एक नक्षलवादी ठार, C60 जवान जखमी। बापानं दिव्यांग मुलीला गरोदर केलं। मुंबईतील कफ परेड परिसरातली घटना। पोलिसांनी नराधम बापाला ठोकल्या बेड्या। कशेळीतील फर्निचर मार्केटमधील 50 गोदामांवर कारवाई। शासकीय मालकीच्या जागेवर उभारली होती गोदाम। मेघालयात अवैध कोळसा खाणीमध्ये भीषण स्फोट। स्फोटामध्ये 18 मजुरांचा मृत्यू। खाणीमध्ये अजूनही काही जण अडकल्याची भीती। आसाराम बापूच्या अहमदाबाद आश्रमवर बुलडोजर फिरणार। गुजरातच्या उच्च न्यायालयाचे आदेश। आश्रमाची जमीन राष्ट्रकुल स्पर्धेसाठी वापरणार। घोषणा देऊन थकलं ते सभागृह सोडून गेले। सभात्याग करणाऱ्यांनी कधीतरी उत्तर द्यावं। विरोधकांना मोदींचा टोला। स्मृती आणि बंगळुरू सुसाट। दिल्लीवर विजयासह पटकावलं दुसरं जेतेपद। अंडर 19च्या फायनलमध्ये आज युवा टीम इंडिया समोरचं इंग्लंडचं आव्हान। टीम इंडिया 6व्यांदा विजेतेपदासाठी कसणार कंबर।